माझा क्लायंट डिपार्टमेंटल चौकशीतून निर्दोष सुटलाय म्हणून फौजदारी कारवाई आपोआप रद्द होईल. डिपार्टमेंटल चौकशीची कारवाई आणि फौजदारी न्यायालयाची कारवाई वेगळी असते. केस आपोआप रद्द होणार नाही. एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध जे आहे ती फौजदारी केस दाखल होते. त्यांनी काही अपहार केला, काही कागदपत्रांमध्ये फेरबदल केले, काही फोर्जरी केली किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या अनुषंगानं दाखल केल्या जातात. कधी प्रायव्हेट कंप्लेनंट असतात तर कधी स्टेट स्वतःच ती फिर्याद दाखल करतात. आणि जेव्हा अशा प्रकारे एखाद्या कर्मचाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होतो त्यासोबतच त्या कर्मचाऱ्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुद्धा जी आहे ती चालू होते. म्हणजे त्यांचा जो संबंधित विभाग आहे त्या विभागाची विभागीय चौकशी सुद्धा जी आहे ती चालू होते. दोन्ही केसेस ज्या आहेत त्या चालू असतात. आणि जी डिपार्टमेंटल इन्क्वायरी आहे म्हणजे जी विभागीय चौकशी आहे त्या विभागीय चौकशीमधून तो जो कर्मचारी आहे तो निर्दोष मुक्त होतो. त्या विभागीय चौकशीमध्ये असं मानलं जातं की ह्या कर्मचाऱ्याची कोणतीही चूक नाही, त्यामुळे त्यांना दोषमुक्त करण्यात आलेला आहे. जर मग विभागीय चौकशीमधून त्या कर्मचाऱ्याची मुक्तता झालेली असेल, दोषमुक्ती झालेली असेल, तर ॲटोमॅटिकली जी त्यांच्यावर फौजदारी केस दाखल झालेली आहे ती सुद्धा ॲटोमॅटिकली रद्द होते का, याबद्दल आज आपण बोलणार आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा संदर्भ घेऊन. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माननीय सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे आणि ज्युनियर वकील मित्रांसाठी मी केसचं जे आहे ते नाव कोट करतोय की द कर्नाटका लोक आयुक्त बागलकोट डिस्ट्रिक्ट बागलकोट विरुद्ध चंद्रशेखर. आणि या केसमधील निकालाची जी तारीख आहे ती निकालाची तारीख सुद्धा आपण जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला सर्च करण्यासाठी पार्टीच्या नावावरून आणि निकालाच्या तारखेवरून ते आपल्याला सोपं जाईल. तर ह्याच्यामध्ये जी निकालाची तारीख आहे ती निकालाची तारीख 6 जानेवारी 2026 अशी आहे. आणि या केसमध्ये सुद्धा एक कर्मचारी जे होते त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आणि ती जी केस आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे गेली आणि सर्वोच्च न्यायालयापुढं त्या कर्मचाऱ्यांनी अशी बाजू मांडली होती की डिपार्टमेंटल इन्क्वायरीमधून जे आहे ते माझी मुक्तता झालेली आहे, त्यामुळं ही जी फौजदारी केस आहे ती सुद्धा ॲटोमॅटिकली जी आहे ती रद्द होते, कारण मी तिकडं दोषमुक्त झालेलो आहे विभागीय चौकशीमध्ये. आणि याबद्दल निष्कर्ष नोंदवताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की ॲक्विटल इन डिपार्टमेंटल इन्क्वायरी डज नॉट ॲटोमॅटिकली क्वॅश क्रिमिनल कंप्लेंट. तर फौजदारी जी केस चालू आहे ती ॲटोमॅटिक रद्द होत नाही असं म्हटलेलं आहे. आणि त्यावर निष्कर्ष देत असताना द कोर्ट एम्फसाइज्ड दॅट बोथ प्रोसिडिंग्ज आर इंडिपेंडंट अँड द आउटकम इन वन कॅनॉट डिटरमाइन द रिझल्ट इन द अदर. म्हणजे दोन्ही केसेस या स्वतंत्र आहेत. एका केसचा निकाल हा दुसऱ्या केसवर परिणाम करू शकत नाही. दोन्ही केसमध्ये पुरावा स्वतंत्र येणार आहे आणि दोन्ही केसमध्ये निकाल सुद्धा स्वतंत्र येणार आहेत. मग दोन्हीमध्ये निर्दोष होऊ शकतं, दोन्हीपैकी एकामध्ये दोषी होऊ शकतं किंवा दोन्हीमध्ये शिक्षा सुद्धा लागू शकते. तर या अनुषंगानं दोन्ही जे प्रोसिडिंग आहेत तर ते दोन्ही प्रोसिडिंग इंडिपेंडंट आहेत असं म्हटलेलं आहे. द बेंच क्लेरिफाईड दॅट इन डिसिप्लिनरी एन्क्वायरीज एम्प्लॉयर्स determine whether alleged misconduct is proven based on the standard of preponderance of probabilities. In contrast, criminal prosecution requires proof beyond reasonable doubt to establish the criminality of the act असं म्हटलेलं आहे. आणि the court highlighted that these proceedings are conducted by different entities governed by सेपरेट सेट्स ऑफ रूल्स. वेगवेगळ्या नियमाप्रमाणे या दोन्ही इन्क्वायऱ्या चालतात अँड डिसाइडेड बेस्ड ऑन द एव्हिडन्स प्रेझेंटेड इंडिपेंडेंटली इन इच केस. तर त्या दोन्ही केसमध्ये पुरावा सुद्धा स्वतंत्र येतो. जे अधिकारी असतात, माननीय न्यायालय असते ते वेगवेगळं असतं. इट कॅनॉट इन्फ्लुएन्स द डिसिजन इन द अदर व्हेअर एव्हिडन्स इज लेड सेपरेटली. दोन्हीमध्ये जर स्वतंत्र असा पुरावा दिलेला असेल तर तो दोन्हीपैकी एकमेकाच्या केस जे आहे त्याच्यावर परिणाम करू शकत नाही असं म्हटलेलं आहे. द रुलिंग केम इन द केस इन्व्हॉल्विंग चंद्रशेखर अँड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. जे चंद्रशेखर होते, जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, विथ द वर्क्स अँड मेंटेनन्स डिव्हिजन HESCOM बागलकोट
ही वॉज अॅक्युज्ड ऑफ डिमांडिंग अँड ॲक्सेप्टिंग ब्राईब. त्यांनी जी आहे ती लाच मागितली असा त्यांच्यावर आरोप होता 10,000 रुपयाची कॉन्ट्रॅक्टर करून बिल क्लिअर करण्यासाठी. तर असा त्यांच्यावर आरोप होता आणि त्याच्यामध्ये जे आहे ती दोन्ही जे प्रोसिडिंग आहेत ते सेपरेट आहेत असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. विभागीय चौकशीमधून जर का निर्दोष मुक्तता झालेली असेल तर फौजदारी केस ही ॲटोमॅटिक जी आहे ती रद्द होत नाही असं म्हटलेलं आहे. फौजदारी केस ही स्वतंत्रपणे चालवावी लागते. आपल्याला जर माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा. फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल अद्याप आपण जर का आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.